ज्यावेळेस प्रश्न पडतो की बाबा स्टाफ किती ठेवायचा, तर समजा एक आपण पकडून झालं की ऑन एन ॲव्हरेज तुमचं एक 15-20 टेबलचं जर हॉटेल आहे, 2 उदाहरणं देतो, एक 15-20 टेबलचं देतो आणि एक 35-40 टेबलचं देतो, म्हणजे तुम्हाला ऑपरेट करायला सोपं पडेल. 15-20 टेबल ज्यावेळेस हॉटेल असतं तर तुम्हाला किचनमध्ये इंडियन चायनीज वाले 2 शेफ पाहिजे, ऑलराऊंडर, की त्यांना इंडियन चायनीजचं प्रॉपर नॉलेज पाहिजे. 2 शेफ, त्यांच्या हाताखाली 2 हेल्पर. तंदूरमध्ये तुमचा एक जण, त्याच्या हाताखाली एक हेल्पर. हेल्परला पण रोटी मारता येते, बरोबर. म्हणजे हे 6 जणांचा तुमचा विषय संपून जातो. कॉन्टिनेंटल असेल तर सिंगल कॉन्टिनेंटल शेफ आणि त्याच्या हाताखाली एक हेल्पर. पॅन्ट्री असेल, पॅन्ट्रीमध्ये एक जण, त्याच्या हाताखाली हेल्पर. बाकीच्या डिपार्टमेंटला एक जण आपल्याला सफिशियंट होतात. एक किचन सुपरवायझर, मोरीमध्ये 2 ते 3 जण, लेडीज ज्या चपाती भाकरी पण करतील आणि भांड्याचा जो विषय तो पण क्लिअर करतील. एक किचन सुपरवायझर किचनमध्ये 15 ते 20 टेबलच्या हॉटेलसाठी. असा एक तुमचा बेसिक स्टाफ किचनचा झाला. बाहेरच्या साईडला जर बघायला गेलं तर साधारणतः 5 टेबल मागे एक वेटर कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर एक जो कॅप्टन आहे तो 10 ते 12 टेबल हँडल करू शकतो, मॅक्झिमम 15. त्याच्यानंतर जे टेबल बॉयज आहेत की 8 ते 10 टेबल, 12 टेबल एक टेबल बॉय हँडल करू शकतो. आणि या टोटल प्रॉपर्टीला तुम्ही एक मॅनेजर पकडू शकता जर ठेवणार असेल तर. असं एक 15-20 टेबलचं जर सिट आउट असेल तर साधारणतः एवढा स्टाफ आपला गरजेचा आहे.